गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण इतिहासाचा तिसरा धडा संपवलेला आहे. तर मला सगळ्यांनी एक 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 करून सांगायचं आहे की तुम्ही काय शिकला यामध्ये. तू बोल. हां, स्वदेशीच्या वस्तूंचा वापर. बरोबर. बंड्या तू बोल. जेवढं येते तेवढं बोल. हां, लढा कसा लढायचा. हो, तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोकांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेले आहेत. अरे हेच काय, तर सीमेवर जे उभे आहेत जवान, त्यांनी आपल्या रक्षणासाठी त्यांचं घर, मुलं बाळं सोडून आपले रक्षण करतात. हो ना. मग हे सगळं आपण फक्त परीक्षेच्या लिहिण्यासाठी लक्षात नाही ठेवायचं. हो, हे सगळं मुलांनी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचं. हो बंड्या, मोठं झाल्यावर पण लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? हां, कारण आपला देश कसा आहे? कृषीप्रधान देश आहे, ऋषीप्रधान देश आहे, भक्तिमय देश आहे, जोडणारा देश आहे. बरोबर, तोडणारा नाही. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात एक 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 करून उतरवायच्या आहेत. आलं का लक्षात? आता शिवाजी महाराज जेव्हा लढायला निघायचे त्यांचं ब्रीदवाक्य काय होतं? जय शिवाजी, जय भवानी. तर आता आपण पण नवीन पुस्तकाकडे वळणार आहोत. आलं का लक्षात? म्हणजेच आपला नवीन धडा सुरुवात करणार आहोत. तर आता आपण पण जय शिवाजी, जय भवानी करूया आणि नवीन ध्येयाकडे वळूया. चला तर, ओके.